कधी लावला तुम्ही हा बाग? 10/7 10 जुलै हा 2023. आज ऑगस्ट 7 ना, 7 म्हणलं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, म्हणजे 6 महिने झाले. 6 म्हणजे 5च महिने झाले. 5च झाले ना. पहिला महिना सोडून द्यायचा ना. 5च महिने झाले, म्हणजे 5 महिन्यामध्ये तुमचा बाग वरती केलाय. अरे बापरे, काय पेट्रोल टाकलं काय खाली? नाही आपलं टाकलं हे शेतीचं पेट्रोल टाकलं एवढं जोरात पाहायला पाहिजे वास डायरेक्ट वर. म्हणजे आपल्या शेतीचं सगळं. थंडी नव्हता आता एवढी, थंडीच्या सगळ्यात थंडीचा पिरियड भेटला तुम्हाला. थोडा पावसाळा भेटला, बाकी थंडीच भेटली. मी तर आता येताना ऐकलं काय रोपे लावून तुम्ही तुमचं असे राहिले, त्याला काय केलं पाहिजे? कोणते? हा हे रोप का? सगळे रोप ना? असं एवढं रोप होतं ना? बर, ठीक आहे. काय काय केलं तुम्ही नेमकी? SCT, RNPH, काय सॉइल चार्जर, किती डोस? एनर्जी बुस्टर. किती? 2 डोस झाले. 2 डोस. किती किलो डोस घ्या? 3 किलो एका झाडा? एका पोलला 3 किलो 2 वेळा? 2 वेळा. अरे वा, त्याच्यामध्ये बरोबर गेलं काय फास्ट. लोक 1 किलो टाकता फक्त. तीन किलो आपण झाडाच्या त्या हिशोबाने देतो. आता नाही तर एवढं लवकर जात नाही वर. एनर्जी बुस्टर वगैरे कमीत कमी वर जायला 1 वर्ष घेतं लोकांचं. 1 वर्ष कम्प्लीट घेत. घेता ना. आणि प्रत्येक पाण्याला आपण 1 लिटर सॉइल चार्जर सोडतो. सूत्र किती आहे? 17.5. म्हणजे 34-35 गुंठे. अच्छा, जवळ 1 एकरच्या जवळपास. रोपा किती बसले? रोप 2188. 2188. कंटिन्यू तुम्ही सॉइल चार्जर सोडत राहता? सोडतोय. किती दिवसांनी? एका महिन्याला 15 दिवसांनी पाणी दिलं, 10 दिवसांनी 1 लिटर पाणी सोडून द्यायचं. बरं. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ग्रोथ वगैरे त्याची? ग्रोथ चांगली आहे, पण अशी बारीक झाड राहिले किती झाडं आहे काम करायचे आपल्याला? 1-2-2.5 आहेत असे. 2-2.5. हा. किती टक्के? 10%. म्हणजे 90% एकदम ओके. सगळ्यात कलर वर गेले. हा. आता याला काय करायचं मला सांगतो मी. सांगा. याला सॉइल चार्जर मध्ये ना पेस्ट क्लिनर भिजवायचं. बर. 1200 ml मध्ये 1 पाकिट भिजवायचं आणि त्याच्याबरोबर एनर्जी बुस्टर घ्यायचं, ड्रिंचिंग करायचं. बारीक झाड आणलं फक्त. हो, चालेल, करू. म्हणजे त्याची दिल्ली जी काही जमीन आहे, जमीन ताकद वाढवते त्याची. याला काय पाहिजे? प्रतिकार शक्ती बी पाहिजे आणि त्याला ताकद बी पाहिजे. ती ताकद फक्त पेस्ट क्लिनर मध्ये. म्हणजे जेणेकरून रोग आणि किडी पण नको आणि जमिनीला पण ताकद भेटली. काय होते गंमत, ड्रॅगनच्या बाबतीमध्ये ड्रॅगनची शेती सोपी खूप आहे, परंतु जास्त हुशार शेतकऱ्याला ती अवघड. कसं नाही, हुशार माणसाची गंमत काय आहे का तो खूप. आता हुशार कशात आहे लोक? ऑर्गॅनिक मध्ये हुशार आहे का केमिकल मध्ये? केमिकल मध्ये हुशार. बरोबर आहे ना. हुशारी केमिकल मध्ये लागते, ऑर्गॅनिक मध्ये काहीच हुशारी नाही ना. मग ते केमिकल मध्ये हुशारी अशी लागते का कॅल्शियमच वाढलं, मॅग्नेशियमच वाढलं, पोटॅशियम कमी झालं, नायट्रोजनच वाढलं. म्हणजे हे सगळ्या गणगणीमध्ये कधी कधी मॅग्नेशियम सल्फेट आण, कधी कधी कॅल्शियम नायट्रेट सोड, कधी वॉटर सोल्युबल सोड, कधी त्याच्या गोष्टीमुळे काय होतं की हे लोक ज्यावेळेस त्याला केमिकल वापरतात, केमिकल त्याच्या स्वभावाला बिलकुल जुळत नाही. मग ते काय करतात, रिॲक्शन करतात. पोल म्हणजे अख्खा पोल बंद आहे असं? किती? 25 अख्खे पोल? एकही पोल म्हणजे पोल मध्ये एकही झाडवर नाही? 5च पोल आहे. तेच म्हणतो तुम्हाला. 5 पोल, 500 मधले 5 पोल किती टक्के झालो? 1%. म्हणजे 10%. झाड एखादं जे आहे ना त्याचं कारण असतं बघा, एक लक्षात ठेवा. तुम्ही रोप कुठून आणलं? तुम्ही केलं का रोप तयार? नाही. मग हे गणित शिका. कसं असतं, कधी पण एक लक्षात ठेवायचं, ड्रॅगन जर करायचं असेल तुम्हाला किती पण एकर लावायचं असेल, कसं लावलं पाहिजे मी सांगतो. आता जे रोपं बनवतात त्यांना माझा कदाचित वाईट वाटेल माझं बोलणं, पण जे लावणार आहे त्यांनी नीट ऐका. समजा तुम्हाला किती पण लावायचं असू द्या, फक्त 100 रोपं आणायची, 100 रोपांची झाडं बनवायची आणि ते तुमच्या वावरामध्ये लावायचे. कसं होतं, हे जे पीक आहे हे जेनेटिकली त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जगायची सवय असते. का जसं आपण म्हणतो की दुसऱ्या गावावरून जर आणायची असेल, 50 किलोमीटरच्या बाहेरून जर गाई आणायची असेल तर कालवड आणायची, गाईने आणायची. छोटी कालवड, जेवढी छोटी आणता येईल तेवढी छोटी. दूध प्यायची तुटली का ती कालवड घेऊन यायची, आपल्याकडे गाई बनवायची. ती आपल्या वातावरणामध्ये काय होते, सूट होते. मग तिला किती पण बछडे होत्या काही होत्या, तिला जास्त त्रास होत नाही. तुम्ही रेडीमेड गाई आणली का ती त्या वातावरणामध्ये पटकन सूट होत नाही
आणि मग त्याचं पण प्रचंड नुकसान त्या शेतकऱ्याला होतं. तसंच आहे, तुम्ही जर याचं रोपटं इथं बनवलं तर तुम्हाला ते इथं बनवणाऱ्या रोपांचा रिस्पॉन्स कधी पण कसा मिळणार? चांगला मिळणार. आलं लक्षामध्ये. आता हे जे रोपं दुसरी मिळाले ते काही काही ठिकाणी सूट होत नाही. काही ठिकाणी मातीचं समजा तेली जे मातीचं जागा आहे ती जागा खराब असेल, तिला समजा उदाहरणार्थ साधी सोपं गोष्ट सांगतो, समजा आपण काहीतरी माल काढला आणि ती गुटनेर आणला, त्याचा भुसा टाकतो, पडतो एक ठिकाणी, तो कुसतो तिथे गव्हाचा कवीने पण गोंडा असेल, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी समजा खत आणलं, शेणखत आणलं, ते कुठतरी ढिगा मारला, ती जी जागा राहते तिथं पूर्वीच्या काळी ती जागा माजुरी व्हायची, आता ती जागा निकस होती, रोगट होती. म्हणजे ज्या ज्या जागेवर अशा गोष्टी घडल्या त्या ठिकाणचं झाड काय होतं, कुजून जातं. किंवा कधी कधी रोपामध्ये फॉल्ट येतो, रोपच कमजोर असतो. रोपच कमजोर. मग अशी अनेक विविध कारण आहे असं एखादा अर्ध रोप जाण्याची. त्याच्यामध्ये काय करायचं, ॲडिशनल लिफ चार्जर टाकायचं. लिफ चार्जर एकदा काय करायचं, लिफ चार्जर टाकायचं सॉइल चार्जरमध्ये आणि एकदा पेस्ट करून टाकायचं. असं आलटून पालटून करून एनर्जी बुस्टर मिक्स करायचं. मग ते 1.5 लिटर एक पाकिट, आणि हे एनर्जी बुस्टर साधारणतः एका याच्यामध्ये लिटरला साधारणतः 3 ml अशा प्रकारे ड्रेंचिंग करायचं. एका झाडाला किमान जमीन आता प्रमाण सांगितलं तुम्हाला, त्या प्रमाणामध्ये एका झाडाला किती गेलं पाहिजे, किमान 5 ग्रॅम पेस्ट करून गेलं पाहिजे आणि 10 ml पर्यंत सॉइल चार्जर टाकायचं आणि 2 ते 3 ml पर्यंत एनर्जी बुस्टर एका रोपाला गेलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ड्रेंचिंग करा. तेवढेच रोप आहे, तुम्हाला जास्त रोप आहे तेवढीच. परिसरामध्ये ज्या लोकांनी लागवडी केलेली आहे तुमच्या बरोबर, त्या लोकांची तुमच्या तुलनात्मक अभ्यास केला तर काय वाटतं? ते इथे येऊन पाहतात बागन, म्हणतात आमचे अर्ध्यावचे तुमची वर निघाले. यांची पण बाग माझ्याशी तुलना जर केली नाही बागेची, माझी 11 महिन्याची बाग आहे. मग अशी तुम्हाला बरोबर आहे. तर ही 5 महिन्याची 6 महिन्याची बाग आहे ना, चांगली पिकअप आहे या बागाला माझ्या बागेच्या तुलनेत. दुप्पट पिकअप आहे. दुप्पट पिकअप आहे. बरोबर, कारण ऑलरेडी माझी बाग आहेच आता. बरोबर आहे. नाही म्हणजे यांनी ज्याप्रमाणे बेसल डोस टाकला आणि ज्याप्रमाणे फुटवेवर आले, तर खरोखर त्या बेसल डोसचा परिणाम वरती दिसतोय. बरं, फुटवे जे आले ते साधे नाही आलेले, डायरेक्ट बघा स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग. आता सुशील सर, नवनाथ यांचे सारखं मार्गदर्शन असतंय. वर सगळे फुटवे चालूच आहेत, पण खालून दम नाही काढीत ते, खालून नाही चालूची तलवार. बरोबर आहे ना. म्हणजे आता हे झाड आपण जर सोडलं, तुम्ही आजूबाजू सगळं माझं मागचं झाड पहा, याच्यामध्ये बघा आणि याचे पत्ते बघा सगळ्या बाजूनी, ज्याला किती बघा 1 2 3 4 बाजू आहेत. इथं फुटे समोर बघा सर, एक छाटलं तुम्ही किती निघाली, त्याचा शेंडा छाटला तुम्ही किती निघाली, बरोबर आहे ना. आणि जो पत्ता निघाली पत्ती कशी निघते, एकदम जाड निघत. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये कवळेपणा नाही, पाकुडत नाही, लगेच मॅच्युअर्ड होतंय पान. खुराक भरपूर आहे त्याला, कमी टाकत नाही आपण. नाही, खायलाच भरपूर घातलं तुम्ही. बरोबर. म्हणजे एकंदरीत तर तुम्ही जर खायला दिलं तर झाड स्ट्रॉंग होतं. याची जी फुटवा आहे सरळ किती फुटवी आली याला? 2 4 6 7 तिकून केला 7 8 1 2 3 4 5 6 7 8. मग आता मला सांगा, हे एवढा टन फुटलंय म्हणजे त्याच्यामुळे ताकद आहे म्हणूनच फुटलं ना. हे ताकद आहे. डायरेक्ट 5 झाल्यावर 7 8 आहे की नाही. म्हणजे त्याच्या मागं का किती फुटलंय पाहिजे. थोडक्यात एकंदरीत याची जी ग्रोथ आहे त्या ग्रोथचा हिशोब पाहिला तर तो उन्हाळ्यामध्ये जो पिवळेपणा असतो, तो पिवळेपणा आहे, तो डाग पडतात. त्याचं कारण काय आहे की पाण्याचा अंश जर वाढला ना आतमध्ये तर त्याच्यामुळे समस्या तयार होती. पाणी किती देता याला तुम्ही? पाणी आम्ही देतो 8-10 दिवसांनी, 1 तासभर. एकदम बरोबर. पाणी कमी द्यायचं. तर माहिती भूछत्र उघडं बा खाली, ते भूछत्र बा दिसतंय का, ते बुरशीचं ते कार्बन चांगलं लागतं मग वाढतं. हे येलोचे 3 पोल आहेत आपण लावलेले. बोलले पण याला केमिकल फवारू नका. नाही फवारीत आहो. केमिकल फवारले ना तुम्हाला ते आता त्रास नाही देणार. उन्हाळ्यात जेव्हा उन्हाळा येईल ना तेव्हा डायरेक्ट करपून जाईल. मग मला फोन नाही करायचा आणि कोणाला, या मॅडमला नाही करायचं. नाही म्हणजे लाखाचे 12,000 करायचे नाही. नाही तर आपल्या कशात करायला लाखाचे 12,000 करायला वेळ नाही लागत. नाही करणार. किडा येतो डोक्यामध्ये. नाही ना. आता नवनाथ सेटला विचारा की तुम्ही,
ते 9 शीट का 24 देणार आहे का? नाही पण रोज कॉन्टॅक्ट घ्या ना. आपल्या इथे एक नाही का कांद्याच्या शेतकऱ्या हा टोटल वैदिक वर्ग शेवटचीच फवारणी 0 मग घेतला करतो. काय उपयोग नाही ना मग. काय शेवट त्याला 0.34 द्यायची गरजच नाही नाही. नाही अख्खा म्हणजे सगळा नवचंडी कार्यक्रम करायचा, पूजा करायची आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादामध्ये एक मटणाचा खडा टाकायचा. लवकर रे सर म्हणतात केमिकलची फवारणी करू नका याला अजिबात. चुकून नाही करू नका. उन्हाळ्यात करपल बाग. आता काहीच नाही होणार. आता ताकद आहे उन्हाळ्यामध्ये. नाही ना. झालं ना, एक दाणा सुद्धा केमिकल नाही, खालून नाही वरून वरून फवारणी पण नाही. करू नका. काळजी घ्या. कुणी म्हणाल नाही तर काय होतं माहिती का, रस्ता आहे तुमच्या शेजारी, सर एस सिटीचा आहे ना, माणूस सोडून दुसरा माणूस आणि येणार जाणार येणार तुमच्याकडं सल्ला देणार. रोजचे नाही 4 सल्ला लोक घ्यायला बघायला. येतं, द्यायला नाही येत. आपण नाही करत तसं. आम्ही एखादा देत बी चालू- नाही, एखादा देत चालू- नाही, देत नाही, चालू- घेत नाही आम्ही. नाही ना, नाही. नाही, घेऊ पण नका. नाही. आपण आता जी ताकद आहे ना, ती ताकद जर टिकून ठेवायची असेल त्याच्यामध्ये आता मस्ती आली भरपूर, मग त्या मस्तीचा वापर करा. अजून एक गोष्ट करा, याच्यावर खाली गवत कसं वेळेची काळजी घ्या. लवकरात लवकर गवत झालं पाहिजे. माती सगळी इथपर्यंत उन्हाळ्यापर्यंत झाकली गेली पाहिजे. मग गवतानी का? इथं गवत करा आणि तर मल्चिंग करा. गवत नसेल होत आपण तुमचं, ऊसाचं पाच एक नंबर नियोजन टाकणार केलं. आहे ना 5 आणि तुकडे करा. या सरसर पासून ना टाकू. नाही नाही तुकडे कुट्टी कुट्टी टाकतो. कुट्टी बी नाही, मग थोडे तुकडे म्हणजे असे एवढे तुकडे करा. असं बर सलग नका टाकू. सलग तुकडे काय नका टाकू. मग ते कुजून जाईल काही दिवसांनी. कुजलं पाहिजे परत पावसाळ्यात काढायचं नाही, कुजून गेलं पाहिजे. कुजून जाते ते. लक्षामध्ये पुढच्या वर्षी परत डबल टाकायचं. एखादा वर्षातून एकदाच टाकायचं. नाही टाकायचं ना. आणि जर गवत जर झालं तर होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. गवताला काही अडचण नसते. हे असं गवत जर झालं ना, त्याला काय फक्त हरळ नाही होऊन द्यायची. तिथं होणार हरळ नाही. नाही नाही अजिबात. होतच ना हरवणं. मग टेन्शनच नाही काही. एक लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी सांगाल निंदायला लागतं हे लागतं, अजिबात नाही. माती हलवायची. हे चांदवेल आहे म्हणून आम्हाला वाटतं याला येडं घालील. ते वेल काढून टाका. हा तेच काढतो वेल बाकी काढून नाही टाका. वेल काढून दुसरं. टाका. हे बघा, एक लक्षात ठेवा, याची मुळं सगळी वर राहतात पूर्ण. त्याच्यामुळे याला मल्चिंग गरजेचं आहे. आलं नाही लक्षामध्ये? करतो ना, आणि कष्टाचं हालचाल- मल्चिंग हालचाल करतो. करा. मस्त करा, छान करतो. पहिल्यांदाच केलं पण आम्ही सगळं तुमचं व्हिडिओ पाहून केलं. आम्हाला कोणाचं गाईड नव्हतं दुसऱ्या. तुमचंच आपले व्हिडिओला सरांचं व्हिडिओ तुमचे परत. पण आज जर पाहिलं आपण महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याची परिस्थिती पाहिली, ड्रॅगनला भाव मिळतोय म्हणून शेतकरी ड्रॅगन फ्रूटची लागवड करताय, पण शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट बद्दल एक परफेक्ट माहिती नाही, व्यवस्थापन माहित नाही. मग तुम्ही एवढी हिंमत कशावर केली? आपण केली 70-100 रुपये किलो जाईल म्हणून हिंमत. पण मग एवढं ड्रॅगन फ्रूट मध्ये समस्या येणार नाही किंवा आल्या तरी त्याला आपल्याला मात करावं लागल. मग ह्या हा सगळा गोष्टी विचार करूनच केलाय आम्ही. मग हे कशाच्या जोरावर केलं? आता युट्यूबला आहे ना, आपण जे बघायचो हळूहळू एस सिटीच्या ज्या व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये सरला चव्हाण सारखे यशस्वी जर लेडीज त्या ठिकाणी जर करू शकतो तर मग आपण का नाही करू शकत? म्हणून एक आपण प्रायोगिक तत्वावरती 35 गुंठे म्हणून आपण हे केलेले. आता इथून पुढचं आपण एवढ्यावर थांबणार नाही. अनुभव घेऊन आता आपल्याला एस सिटीचा पूर्णपणे अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे की कोणत्या वेळेस किती प्रमाणाने कसं यूज करायचं. तर त्याप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये आपण 2 एकराचं आपले नियोजन पुढचं आहे. हा फक्त चालू झाला की पुढच्या डिसेंबरमध्ये 100% आपण दुसरं चालू. आता आपल्या सोबतचे किती प्लॉट आहे इथं आपल्या? आता जे आपल्या बरोबरचे आहे, आता थोडंसं अंतर आहे इथून 2 किलोमीटरचं, तो आपल्या बरोबरचा आहे. त्यांची 6 काय दिवसाचा फरक परिस्थिती काय आहे. आता? तर आता परवा दिवशी तो मालक स्वतः येऊन पाहून घ्या, तर त्याचा अजूनपर्यंत बाहेर पडलेला नाही. बापरे. जर आता जर ह्याचा जर सीझन आता असता तर आपल्याला कमीत कमी 80% उत्पन्न झाड देऊन जाईल. एवढं या सिटीमध्ये ताकद आहे. म्हणजे तुमचं जे ब्रीद आहे की माती बलवंत पीक पैलवान. पीक पैलवान, तर ते 100% यशस्वी आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने यूज करायला हरकत नाहीये. शेतकरी सर सांगता की ह्याचा वैदिकचे प्रोडक्ट महाग वाटता किंवा आम्हाला ही टेक्नॉलॉजी महाग वाटते. तुमचा काय अनुभव आहे आता 5 महिन्यापर्यंत? आता कसं आहे, थोडंसं जर कोणतीही गोष्ट जर आपण बाजारामध्ये गेलो तर त्याची ती ही असते. मग ते थोडंसं पहिल्यांदा यूज करतो आपण. आता लोकांना काय झालंय, ते फर्टिलायझर असेल, केमिकल असेल, हे आता पचनी पडून गेलेले, अंगवळणी पडून गेलेले. तुम्हाला जर आज तुम्ही जर मोठी ट्रक चालवत असता तर तुमच्या अंगवळणी पडलेलं असतं. एखाद्या 2 व्हीलरवाल्याने जर म्हटलं तुम्ही ट्रक चालव तर त्याचे अवघड असतं. तसंही थोडक्यात लोकांना काय झाले, उठला गेला दुकानदाराकडे 4 बॅगा घेतल्या, 8000 बिल झाले मांडून ठेवून, मग ते ताकद चालतो. पण हे एकदा यूज करायचे तर हे 4000 रुपये खर्च होतो. पण ते 2 महिन्यांनी खर्च करायचा. तिथं ते जर तुम्ही जर रासायनिक फर्टिलायझर टाकताय तर ते परत महिन्याने तुम्हाला 4 बॅगा 10,000चं टाकायचे.
ते एक अंगवळणी पडलेले अंग तो खर्च रोगाला आमंत्रण आणि देण्यासाठी परत ना. ते तर आहेच, पण ते अंगवळणी पडल्यामुळे लोकांना काही वाटत सोपं नाही. वाटतं ते. परत ती टाकलं की शेतकरी दुकानदार काय सांगतो, आता ते आभाळ आले औषधी मारून घ्या, म्हणजे ती थोडक्यात ते बलवान बी करत नाहीये, पण आमंत्रण तर 100% देत. पण इथं जर यूज केलं तर ते खालून जर मुळच त्याचं जर रूट झोन जर स्ट्रॉंग हे झालं पण तर ते वर जुमानतच नाही. हे पण आणि हे आपण बोलण्यापेक्षा आता हे पिकच बोलतो, आपण सांगण्यापेक्षा अशा पद्धतीने. आणि 5.5 महिन्याची बाग आहे, काही आपण काही लावणारे पण आहे. थोडीच विश्वास नाही ठेवू शकत. नवीन रोजचे 4-2 जण व्हिजिटला येत आहेत, विचारतात. आता इथून जर पुढे गेलो सुप्याकडे तर बोरकरवाडीच्या तिथं आपल्या बरोबरचीच बाग आहे. बरं. तो माणूस येऊन पाहून जातो. बरोबर. त्याची अजूनपर्यंत एवढी पण बाग नाही, एवढी पण बाग नाही. अच्छा. आता बघायचं असेल तरी तिथं आहे रोडच्या बरं. साईडला, म्हणजे ह्याच्यात काय अतिशयोक्ती नाहीये. त्यांना बघायचं रिझल्ट आहेच. फेब्रुवारी ज्यांनी लागणी केल्या मॅडम त्यांच्या बरोबरीने आपला म्हणजे plot खर्च आहे. आहे पण त्याचा रिझल्ट बी आहे ना. त्यांनी खर्च फेब्रुवारी करायला लागणी अडचण नाही ना केल्या, आपल्याला. आपण जुलैमध्ये केली, मग त्यांच्या बरोबरीने आहे. मी काय म्हणतो, तुम्ही गंज खर्च करायला तयार केमिकल मध्ये, रिझल्ट आहे का? नाहीये ना. आणि परत रोग घ्यायचा, पैसे द्यायचे आणि रोग घ्यायचे. रोग विकत घ्यायचे. बरोबर आहे. इथं काहीच नाही टेन्शन, डोक्यात तापच नाही ना. अजिबात त्रास. हे पुढे झाड किती येल्लोचे ते पण. हे बघ किती दणकट आहे बाग. त्याचे खालचं बघ ना, मांड्या किती मजबूत झाल्या पाहिजे. हा, हे मांड एकदम जबरदस्त जाड झालाय पा. इथून 2 फूट. हे पाहिजे खालीचे. हे पण काय चमत्काराच्या. ते डबल येते, अरे एकालाच 2. नाही, इथून 2 निघाली. असं पाहिलं नाही भेटत कधी. नाही नाही, कधीच नाही, एकच हे झाड. बघ. हे बघ, एका फांदीला 2 फांदे फुटले सर. हे बघ, एका फांदीला वर गेला 2 फांदे. तसं एका बोटाला 2 बोटं फुटावं असं. तसंच झालंय. हा? एका बोटाला 2 बोटं फुटावं वर, तसं झालं पाहिजे. आहे का? हे चमत्कार द्या. वरती जाऊन मी फुटवे किती आहेत त्याला, दोन्हीला वेगवेगळे एकदम जाड आहे ना, त्याच्यामुळे हे 2 आल्यामुळे जास्त जाड झाली ती. सर मुळीत नका बसून. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्याचीच पनीर तयार करायची, त्यासाठी Yes. 12 झाड आणली. हा, करा 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 करा, मस्त करा. आत्ताचा जो व्यवसाय हा टोटली दूध व्यवसाय हा दूध केंद्रित आहे. दूध म्हणजे पैसा असं डोक्यात येईल सगळ्यांच्या. परंतु त्याच्यामुळे दुष्परिणाम काय झाले की दूध म्हणजे पैसा आहे असं म्हटल्यामुळे नेमकी प्रॉब्लेम कुठं होऊ राहिला की दूध काढून घ्या आणि पैसे करा, ह्या दृष्टिकोनातल्यामुळं जी गाय आहे, जी मला दूध देणार आहे, तिच्याच आरोग्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि तिचा खेळ थंड होतो. आणि म्हणून दूध व्यवसाय हा तोट्यामध्ये. आता दुधामध्ये मेन गोष्ट काय आहे, एक गोष्ट ब्रीड, कुठली ब्रीड आणणार आहे. दुसरी गोष्ट काय, चारा, तुम्ही त्याला खाद्य आणि चारा काय देणार. आणि तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आरोग्य, हेल्थ. तुमचा चारा आणि खुराक, चाऱ्यामधून तुमचं फॅट मिळणार आहे आणि खुराकमधून तुमचा SNF मिळणार तुम्हाला, राईट. आणि आरोग्यामुळे तुम्हाला दूध मिळणार आहे. अशा ह्या 3 गोष्टी. तर मिनरल मिक्सचर आपले आजोबा नव्हते वापरायचे, आपले वडील थोडेफार वापरायला आणि आपण वापरायला लागलो. आजोबा का वापरत नव्हते, कारण त्या काळामध्ये चाऱ्यामध्ये जेवढी ताकद होती का मिनरल्स वेगळे द्यायची गरज नव्हती. आता आपण चारा आपला जो येतो सगळा केमिकलचा येतो, त्यामुळे निकस चाऱ्यामुळे मिनरल मिक्सचर द्यायची वेळ येते. पण मिनरल मिक्सचर द्यायचा प्रॉब्लेम काय आहे, जसं तुम्हाला कॅल्शियम अन्नातून मिळत नाही जेवणातून, मग तुम्ही काय करता, कॅल्शियमच्या गोळ्या खाता. तर तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याचं एक लिमिट आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात कॅल्शियमच्या गोळ्या खाल्या तुमच्या हार्ट डिसीज होतात, सेम जनावराचं होतं. आणि मग त्याच्याऐवजी आपण काय करतो की वैदिकचा चारा ही कॉन्सेप्ट समोर आणली. आणि वैदिकचा चारा म्हणजे जडीबुटी ज्या आहे त्याच्यामुळे जर त्या जमिनीमधलं कॅल्शियम मेंटेन होतं, त्या जमिनीमध्ये त्यांना सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स भेटतात आणि तो चारा असा मजबूत बनतो. तो कशाने ओळखायचा, तुम्ही त्याचं रस चेक करू शकता, तुम्ही त्याचं सगळं कार्बोहायड्रेट लेवल चेक करू शकता, तुम्ही त्याचं वजन चेक करू शकता, त्याची हाईट चेक करू शकता आणि त्याचा निरोगीपणा चेक करू शकता. आपल्या RNPHच्या मकावरती कुठलीच कीड येत नाही. तुम्ही RNPH शिवाय मका बघा, किडीशिवाय मका येत नाही, किडीशिवाय मकाच येत नाही. दुसरी गोष्ट, किडकी मका खाल्ल्यावरती जनावर बी किडकच होणार आहे. आणि म्हणून आजच्या जे अनुभवी लोक आहेत दुधा व्यवसायामध्ये, त्या व्यवसायातल्या लोकांना एकच माहिती आहे, मिनरल मिक्सचर टाका, DAP युरिया टाका आणि दूध काढा. बरोबर आहे. काही अडचण आली का डॉक्टर बोलवा. तर आम्ही सांगतो की डॉक्टर बोलवायचंच नाही, डॉक्टर फक्त गाय भरण्यासाठी. बरोबर आहे. मग असं करण्यासाठी काय कारणीभूत होते, तर त्या जनावराचं जे हेल्थ आहे, पचनक्रिया म्हणून प्रत्येक जनावराची जी हे मेन गोष्ट आहे ती पचनक्रिया आहे. आज पचनक्रियाच नाही आहे.
तुम्ही ज्यावेळेस मिल्क चार्जर वापरता त्यावेळेस त्या जनावरांची पचनक्रिया 10 पटीने वाढते, सक्षम होते. त्या आतमधले जीवाणू, त्यामधले बॅक्टेरिया असतील किंवा त्याच्या पोटामध्ये असणारे जे काही सेल्स असतील ते सर्व सिस्टम त्याचे एकदम स्ट्रॉंग होतं. मग त्या जनावराला कळतं की मला हे पचवायचं आहे, मग त्या शरीराकडनं ते अन्न 100% पचलं जातं, जे जनरली पचत नाही. आता विचार करा, 10 रुपये किलोचा तरी चारा आहे कमीत कमी, हिरवा चारा. कोरडा चारा 15 रुपये किलोचा आहे आणि तुमचा खुराक जो 30 ते 40 रुपये किलोचा आहे. जेव्हा तो गाईच्या पोटातून बाहेर पडतो तो 2 आणि 3 रुपये किलोचा होतो, राईट. म्हणजे लाखाचे 12,000. पण जर तुम्ही वैदिक मिल्क चार्जर वापरलं, वैदिकचा जर चारा वापरला, तुमचा ते चारा जो आहे तो चारा पौष्टिक एवढा भारी होतो का तो तुम्ही जर खत जर तुमच्या वावरात टाकलं तर लखपतीच होणार त्या पिकामध्ये. नंबर 1 फायदा. नंबर 2 की जर तुम्ही पोषण भरपूर दिलं आणि चारा व्यवस्थित टाकला तर तुमची गाय तुम्हाला निरंतर दूध देत राहते, तुम्हाला आठवावं लागेल ती आटत नाही. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. अनाजी सुभाना कोलते, मुक्काम पोस्ट पिसर्वे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. अनाजी पाटील. अनाजी पाटील ना, फक्त अनाजी. आणा तुमच्या काय आणा होता ना, 1 आणा 2 आणा, नाव त्यावेळेस बरोबर ठेवलं, देनाजी नाही अनाजी. छान नाव ठेवले तुम्ही. आता बेसोल डोस मध्ये दोन्ही वेळेस RMPS टाकलं होतं. किती टाकलं होतं? ते 3 किलो एवढे म्हणजे 6 किलो RMPS, म्हणजे 24 किलो. आणि कृषी अमृत 3 किलो म्हटल्यावर किती पोले म्हणले? 522. 5 ते 15 30 बॅगा ना. जास्त गेले एका वेळेस 30, 2 वेळेस 2 एक्स्ट्रा 34 बॅग गेले. 34 बॅग आणि हे साधारणतः 3 चौक 12 दोन्ही 24 किलो. म्हणजे फवारण्या वगैरे आपले सगळे एनर्जी बुस्टर. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ग्रोथ वगैरे त्याची? ग्रोथ चांगली आहे, पण अशी बारीक झाड राहिले किती झाडं आहेत काम करायचे आपल्याला. 1-2-250 आहेत असे 2-250. हा. किती टक्के? 10%. म्हणजे 90% एकदम ओके. हा. सगळ्यात कलर वर गेले. हा. आणि या वर्षी 100% ते म्हणजे 90% काय रिप्लांटिंग उत्पन्नच देणार. हा बर. तर याला काय करायचं मला सांगतो मी. हा, सांगा. याला सॉइल चार्जर मध्ये ना पेस्ट क्लिनर भिजवायचं. बर. 1200 ml मध्ये 1 पाकिट भिजवायचं आणि त्याच्याबरोबर एनर्जी बुस्टर घ्यायचं, ड्रिंचिंग करायचं. बारीक झाड आणलं फक्त. हो चालेल, करू. म्हणजे त्याची दिल्ली जी काही जमीन हा. आहे, जमीन ताकद वाढेल त्याची. याला काय पाहिजे? प्रतिकार शक्ती बी पाहिजे आणि त्याला ताकद बी पाहिजे. ती ताकद फक्त पेस्ट क्लिनर मध्ये, म्हणजे जेणेकरून रोग आणि किडी पण नको आणि जमिनीला पण ताकद भेटली. काय होते गंमत, ड्रॅगनच्या बाबतीमध्ये ड्रॅगनची शेती सोपी खूप आहे, परंतु जास्त हुशार शेतकऱ्याला ती अवघड. बरोबर. का बरोबर सांगा? कारण आता काय आपण जर लक्ष दिलं नाही तर ते मनाने वाढतंय, पण आपल्याला तेवढी ग्रोथ करायची तर हुशार माणसाला पटपट ग्रोथ करता आली पाहिजे. तसं नाही, हुशार माणसाची गंमत काय आहे का तो खूप आता हुशार कशात लोक ऑर्गॅनिक मध्ये हुशार आहे का केमिकल मध्ये? केमिकल मध्ये हुशार. बरोबर आहे ना. केमिकल हुशारी केमिकल मध्ये लागते, ऑर्गॅनिक मध्ये काहीच हुशारी नाही ना. मग ते केमिकल मध्ये हुशारी अशी लागते का कॅल्शियमच वाढलं, मॅग्नेशियमच वाढलं, पोटॅशियम कमी झालं, नायट्रोजनच वाढलं. म्हणजे हे सगळ्या गणगणीमध्ये कधी कधी मॅग्नेशियम सल्फेट आण, कधी कधी कॅल्शियम नायट्रेट सोड, कधी वॉटर सोल्युबल सोड, कधी त्याच्या गोष्टीमुळे काय होतं की ही लोक ज्यावेळेस त्याला केमिकल वापरतात, केमिकल त्याच्या स्वभावाला बिलकुल जुळत नाही, मग ते काय करतात, रिॲक्शन करतात. गांडोळांची संख्या बी भरपूर आहे. नाही, तुमचं ग्रोथ एकदम चांगली आहे. तुम्हाला इथे तुमच्या बागेमध्ये शिकवण्यासारखं काहीच नाहीये. फक्त जे मागं राहिलेलं रोप आहे ना, ते कसं असतं, आता हे समजा रोप का मागं राहिलं 10% का 10% नाहीये, तुम्ही म्हणता 10%, 10% नाही, नाही 150 झाड असतील. नाही, इथेच उभं राहिलो मी समजा. आता मी जेव्हा नजर टाकतो तिथं एक ते छोटे, म्हणजे एक झाड म्हणता तुम्ही ना, पोल किती पोल? 522 मध्ये किती पोलला प्रॉब्लेम आहे? 20-25 पोल नाही. इथं वर उभे राहा, 20-25 म्हणजे फक्त 20-25 पोल म्हणजे अख्खा पोल बंद आहे असं किती? 25 अख्खे पोल, एकही पोल म्हणजे पोल मध्ये एकही झाड वर नाही. तसे 5च पोल आहे. तेच म्हणतो मला, 5 पोल 500 मधले 5 पोल किती टक्के झालो? 1% म्हणजे 10%. नाही असं प्रत्येक आता इथं 3 गेले. झाड एखादं जे आहे ना त्याचं कारण असतं बघा, एक लक्षात ठेवा. तुम्ही रोप कुठून आणलं? तुम्ही केलं का रोप तयार? नाही. मग हे गणित शिका. कसं असतं, कधी पण एक लक्षात ठेवायचं, ड्रॅगन जर करायचं असेल, तुम्हाला किती पण एकर लावायचं असेल, कसं लावलं पाहिजे मी सांगतो. आता जे रोपं बनवतात त्यांना माझा कदाचित वाईट वाटेल माझं बोलणं, पण जे लावणार आहे त्यांनी नीट ऐका. समजा तुम्हाला किती पण लावायचं असू द्या, फक्त 100 रोपं आणायची, 100 रोपांची झाडं बनवायची आणि ते तुमच्या वावरामध्ये लावायची.
कसं होतं, हे जे पीक आहे हे जेनेटिकली त्या ॲटमॉस्फिअर मध्ये जगायची सवय असते त्याला. जसं आपण म्हणतो की दुसऱ्या गावावरून जर आणायची असेल, 50 किलोमीटरच्या बाहेरून जर गाई आणायची असेल तर कालवड आणायची, गाई नाही आणायची कधी. छोटी कालवड, जेवढी छोटी आणता तेवढी छोटी, दूध प्यायची तुटली तर ती कालवड घेऊन यायची आपल्याकडे गाई बनवायची. ती आपल्या वातावरणामध्ये काय होते, सूट होते. मग तिला किती पण बछडे होऊ द्या, काही होऊ द्या, तिला जास्त त्रास होत नाही. तुम्ही रेडीमेड गाई आणली का ती त्या वातावरणामध्ये पटकन सूट होत नाही आणि मग त्याचं पण प्रचंड नुकसान त्या शेतकऱ्याला होतं. तसंच आहे, तुम्ही जर याचं रोपटं इथं बनवलं तर तुम्हाला ते इथं बनवणाऱ्या रोपांचा रिस्पॉन्स कधी पण कसा मिळणार, चांगला मिळणार. लक्षामध्ये आता हे जे रोपं दुसरीकडून आले ते काही काही ठिकाणी सूट होत नाही. काही ठिकाणी मातीचं समजा तेली जे मातीचं जागा आहे ती जागा खराब असेल, तिला समजा उदाहरणार्थ साधी सोपं गोष्ट सांगतो, समजा आपण काहीतरी माल काढला आणि ती बुटनेर आणला, त्याचा भुसा टाकतो, पडतो एक ठिकाणी, तो कुसतो तिथे गव्हाचा गव्हाने पण गोंडा असेल. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी समजा खत आणलं, शेणखत आणलं, ते कुठतरी ढिगा मारला, ती जी जागा राहते तिथं, पूर्वीच्या काळी ती जागा माजुरी व्हायची, आता ती जागा निकस होती, रोगट होती. म्हणजे ज्या ज्या जागेवर अशा गोष्टी घडल्या त्या ठिकाणचं झाड काय होतं, कुजून जातं. किंवा कधी कधी रोपावरही फॉल्ट येतो, रोपच कमजोर असतं, रोपच कमजोर. मग अशी अनेक विविध कारणं आहे असं एखादा अर्ध रोप जाण्याची. आपण आता जी ताकद आहे ना, ती ताकद जर टिकून ठेवायची असेल त्याच्यामुळे आता मस्ती आली भरपूर, मग त्या मस्तीचा वापर करा. अजून एक गोष्ट करा, याच्यावर खाली गवत कसं वेळीची काळजी घ्या, लवकरात लवकर गवत झालं पाहिजे. झाकलं तर पिवळ्या पाना जाईल. माती सगळी इथपर्यंत उन्हाळ्यापर्यंत झाकली गेली पाहिजे. मग इथं गवत करा आणि मल्चिंग करा. गवत नसेल होत तुमचं, आपण ऊसाचं पाच एक नंबर नियोजन टाकणार आहे ना 5 तुकडे करा, सरसळ पाच टाक. नाही तुकडे कुट्टी बी नाही, मग थोडे तुकडे म्हणजे असे एवढे तुकडे करा, असं सलग नका टाकू. सलग तुकडे काय नका टाकू, मग ते कुजून जाईल काही दिवसांनी. कुजलं पाहिजे परत पावसाळ्यात काढायचं नाही, कुजून गेलं कुजून जाते ते लक्षामध्ये. पुढच्या वर्षी परत डबल टाकायचं, एकदा वर्षात एकदाच टाकायचं नाही, टाकायचं ना. आणि जर गवत जर झालं तर होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, त्याला काय अडचण नसते. हे असं गवत जर झालं ना त्याला फक्त हरळ नाही होऊन द्यायची, तिथं मग टेन्शनच नाही काही. एक लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी सांगाल निंदायला लागतं हे लागतं, अजिबात नाही. माती हलवायची, चांदवेल आहे म्हणून आम्हाला वाटतं याला येडं घालील, ते वेल काढून टाका. हा तेच काढतो, बाकी नाही. वेल काढून टाका. हे बघा, एक लक्षात ठेवा, याची मुळं सगळी वर राहते पूर्ण, त्याच्यामुळे याला मल्चिंग गरजेचं आहे. करतो ना, कष्टाचं मल्चिंग करतो, मस्त करा, छान. एवढी जागा आहे ना, एवढी जागा काय ठेवायची, मोकळी ठेवायची. कशा करता, समजा खत टाकायचं आपल्याला, काय करायचं त्याच्या करता, किंवा तुम्हाला काही लागलं कीड वगैरे काही शंका आली तर पाहता येते. थोडी जागा कमी ठेवा आणि 5 ताच्या दोन्ही तोंड दाबून घ्या माती. ठीक आहे, बाकी मग बाकी सगळं मस्त आहे, छान. कारण जर आता पाहायला गेलं तर कोणताही जरी युरिया सुकल्याची जरी बॅग घेतली तरी ती साधारणतः 2-2.5 हजार रुपये घेऊन जाते. हे जर यूज केलं त्याला रोग देऊन ते लागत. आणि ते आता जर हे यूज केलं तर मला वाटतं कमीत कमी पहिल्यांदा जर 2-2 महिन्यांनी यूज केलं तर एकदा मातीमध्ये जर तुमचे जीवाणू वगैरे तयार झाले तर नंतर थोडंसं ते ऑटोमॅटिकली त्याच्यावरती नक्की 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 ते आता सुरुवात आहे फक्त. आणि आता जरी पाहिलं तर हे डोस भरल्यानंतर पाण्याला सुद्धा ते ताण सहन करत. बघा हे आपलं हे मदर प्लांट आहे आणि तिथून हे फुटलेलं मदर पेक्षा वरच झाड चांगले आहे का, हे मदर प्लांट आहे. असं कुठेही जा, कोणत्याही याच्यावरती फक्त काळजी घ्या, केमिकल वापरू नका. वाटेल भीती वाटली तर आम्हाला कळवा. नाही सर, वाटतच नाही. हे बघा, छान झाले, मस्त रिझल्ट मिळालाय आपल्याला, काय अडचण, खूप मजबूत झाले, दणकट झाले, दणकट. हे बघा एक सारखे पा पूर्ण आहे ना. मी पहिलं का असं जरा बरं वाटतं, जरा समाधान वाटतं. पलीकडे गोट्यात काम केलं 200 गायचा टप्प्याटप्प्याने करणार. सॉइल चार्जर म्हणजे काय, म्हणजे काय म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हे काय तंत्रज्ञान आहे, पूर्ण तंत्रज्ञान आहे, बरोबर आहे. हे तंत्रज्ञान काय करतं, पहिली गोष्ट महत्वाची, मातीमध्ये आपण ज्याला असं म्हणतो की मातीमध्ये पीक हे पिकतं, ते कशाच्या जोरावर पिकतं, सुपिकतेच्या जोरावर. मातीची सुपिकता कोणत्याही घटकावर अवलंबून आहे, नायट्रोजन वे, फॉस्फरस वे, पोटॅश कशावर अवलंबून, कशावर आहे, आम्हाला जास्त नाही शेतीतलं सेंद्रिय कर्बावर अवलंबून आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय, तुम्ही जे काही शेणखत टाकायचे मागच्या काळामध्ये, पाला पाचोळा कुजायचा, काडी कचरा कुजायचा, हे सगळं कुजून जो पदार्थ तयार होतो त्याला ह्युमस असं म्हणतात. तसं दुधावर साय येते किंवा दुधापासून तूप बनतं, तसं ह्या पाला पाचोळ्यापासून ह्युमस बनतं. तर कसं ओळखायचं ह्युमस, तुम्ही ग्लासमध्ये पाणी घ्या आणि उन्हाळ्यामध्ये वाळलेली जी माती आहे, एकदम कडक उन्हामध्ये राखुंडी झालेली जी वावराची माती आहे ती उचलून त्यात टाका. टाकल्यानंतर तुम्हाला वरती एक तवंग गेला असा एकदम पातळ असा थर येईल,
त्याच्यामध्ये लहान लहान किडे वगैरे किंवा पाले पाचोळा असं तुम्हाला दिखेल, तो त्यालाच ह्युमस असं म्हणतात. तुम्हाला अजून ह्युमस जर बघायचं असेल तर ह्युमसमध्ये 3 कंटेन असतात, ह्युमिक ॲसिड, ह्युमिन आणि फुल्विक ॲसिड. तुम्ही गोवरी असते ना शेणाची, ती रात्री तुम्ही बादलीमध्ये टाका स्वच्छ पाण्यामध्ये, सकाळी तुम्ही चेक करा, तुम्हाला तांबूस रंगाचं असं पाणी बघायला मिळेल. ते तांबूस रंगाचं पाणी म्हणजेच ह्युमिक ॲसिड आणि फुल्विक ॲसिड आहे. त्याच्यामध्ये जो ह्युमस आहे त्या गौरीमध्ये, तो सगळा ह्युमस त्याच्यामध्ये विरघळतो. कशामध्ये? पाण्यामध्ये. ह्युमिक ॲसिड हे सोल्युबल असतं, ते पाण्यात विरघळतं. मग आपल्या सॉईल चार्जरमध्ये हजारो वर्षापूर्वी जी जंगल जमिनीखाली गाडली गेली, ज्वालामुखी झाली असतील किंवा ते लाखो वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा हे डायनोसॉर मेले, तुम्ही ऐकलं असेल मोठा उल्कापात जमिनीवर पडला आणि सगळे जीवसृष्टी मरून गेली. त्याच वेळेस हे गाडले गेले जंगलं. ते जे जंगलं गाडले गेले, ज्याच्यावर डायनोसॉरही गाडले गेले, सगळंच त्यांचं जमिनीमध्ये गेल्यावर पीठ तयार होतं, म्हणजे खत तयार होतं. आणि ते खत काही वर्षांनी दगडी कोळसा तयार होतं. पण त्याच्यामधली जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये ते खतच असतं. त्या अवस्थेमध्ये ते जर बाहेर काढलं त्याच्यापासून प्युअर ह्युमस मिळतं. त्याच्यापासून आपण सॉईल चार्जर करतो. नंतर खताचा प्रकार आहे, म्हणजे आपण कुठलंही पीक घेतलं की त्याला खत टाकायचं, ताकद आहे त्याची. खत नाही म्हणता येणार त्याला. ह्युमिक ॲसिड हा एक स्वतःमध्येच एक स्वतःचं पोषण येते. त्याच्यानंतर खत कशाला म्हणतो आम्ही? समजा कुठलीही काडी कचरा पाला पाचोळा ऑर्गॅनिक म्हणजे कुठल्याही ऑर्गन आहे, कुठल्याही प्राणी पक्षी वनस्पतींचा ऑर्गन जो आहे तो कुजून जो तयार होतो त्याला खत म्हणतो आहे. आणि हा त्याचा काय आहे? सार आहे. याला कमीत कमी 700-800 ते 1000 वर्ष लागतात. आणि आपण तुम्ही ज्याची भाषा करता खताची, त्याला अवघे 5-6 महिने किंवा वर्ष लागतात. असं याच्यावरती प्रचंड प्रेशर असतं, टेम्परेचर, हीट, त्याच्यानंतर वरून दबाव आणि टाईम झोन असतो एक. त्याच्यामुळे ते कॉम्पॅक्ट, एकही कण थोडासुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर जात नाही. आपल्या खतामधून कार्बन डायऑक्साईड निघून जातो, म्हणजे कर्ब कमी होतो त्याचा. तसं याचं जे सॉईल चार्जर आहे, 1 लिटर सॉईल चार्जर म्हणजे 1 बैलगाडी शेणखताचं कस आहे त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं. मग तुम्ही ते सॉईल चार्जर एक प्रोडक्ट झालं, फ्रूट चार्जर दुसरं झालं. अशा प्रकारे वेद काळामध्ये जे ऋषीमुनी शेती करायची, त्या काळामध्ये ते जडीबुटी वापरायची, त्याला संस्कार करायचे, मंत्र वगैरे करायचे. ते वैदिकचे औषध आहेत आपले, ते याला दिले. याचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे ह्युमिक ॲसिड जसं सॉईल चार्जर आणि वैदिक याचं फ्युजन केल्यामुळे तुम्हाला रासायनिक खतांची बिलकुल गरज नाही पडत.